नमस्कार विद्यार्थी मित्र, कालच्या तासामध्ये आपण सहकारी संस्थेचे जे काही सभा आहेत तर त्या सभांमध्ये सभासदांचे जे काही सभा आहेत तर त्या सभांमधील 3 प्रकारांसंदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण पाहिलेली आहे। पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा। तर या सभेच्या व्याख्या, त्या सभा केव्हा बोलावल्या जात असतात किंवा बोलावे लागत असतात, त्या सभा बोलवण्याचा अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे आणि त्या सभेमध्ये कुठल्या प्रकारचं कामकाज पार पाडलं जातं असतं। तर अशा वेगळ्या बाबींसंदर्भात सहकार कायद्यामध्ये केलेले जे काही तरतुदी किंवा नियम आहेत तर त्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती आपण या अगोदरच्या तासांमध्ये पाहिलेली आहे। तर सहकारी संस्थेमध्ये या जे काही सभासदांच्या सभा आयोजित केल्या जात असतात किंवा बोलवल्या जात असतात तर या सभांमध्ये शेवटचा जो काही सभासद सभेचा प्रकार आहे तर तो प्रकार आपल्याला आजच्या तासामध्ये अभ्यासायचा आहे। त्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला पाहायची। तर सभासद सभेचा शेवटचा प्रकार आहे अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा। मग अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे काय, ती सभा केव्हा बोलावली जात असते, का बोलावली जात असते, ती सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे आणि त्या सभेमध्ये कुठल्या प्रकारचं कामकाज पार पडलं जात असतं। तर समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत तर त्या दुर्बल घटकांनी संघटित होऊन किंवा एकत्र होऊन काय केलेलं असतं, या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन केलेल्या असतात आणि मग या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना आवश्यक असणारे जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात। मग अनेक वेळा या सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत तर ते सभासद संस्थेच्या कारभाराकडं तितकंसं लक्ष देत नाहीत। म्हणजे संस्थेचा दैनंदिन कारभार किंवा व्यवस्थापन पाहण्यासाठी काय करत असतात, हे सर्व सभासद आपल्यामधून एक प्रतिनिधींचा जो काही समूह आहे तर तो समूह निवडून देत असतात, संचालक मंडळ निवडून देत असतात। मग या संचालक मंडळामधून एका संचालकाचे अध्यक्ष, आणखी एका संचालकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जात असते आणि या संचालक मंडळाच्या मदतीला आवश्यक तेवढे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात असतात। मग हे संचालक मंडळ आणि त्यांच्या मदतीला नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी काय करत असतात तर त्या सहकारी संस्थेचा जो काही दैनंदिन कारभार आहे किंवा व्यवस्थापन आहे तर तो कारभार किंवा ते व्यवस्थापन पाहण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात। सभासद संस्थेच्या कारभाराकडे अनेक वेळा बारकाईने लक्ष देत नाहीत। मग हे संचालक मंडळ आणि त्यांच्या मदतीला नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी काय करत असतात, सहकारी संस्थेमध्ये संगनमतानं गैरप्रकार करत असतात, गैरव्यवहार करत असतात, संस्थेच्या साधन संपत्तीचा स्वहितासाठी वापर करत असतात आणि त्यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनत असते, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलेली असते। आणि जर त्या सहकारी संस्थेचा कारभार अशाच पद्धतीने आणखी काही कालावधीपर्यंत चालू ठेवला तर ती सहकारी संस्था पूर्णतः लयास जात असते, दिवाळखोर बनत असते आणि शेवटी ती सहकारी संस्था काय करावी लागत असते, बंद करावी लागत असते, तिचं विसर्जन करावं लागत असतं, तिचं समाप्तीकरण करावं लागत असतं। सहकारी संस्था कोणी स्थापन केलेली असते, दुर्बल घटकांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केलेली असते। ज्या लोकांनी सहकारी संस्थेचे भाग खरेदी केलेले आहेत त्या व्यक्ती सहकारी संस्थेच्या कोण असतात, सभासद असतात। हे सभासद सहकारी संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला भांडवल पुरवित असतात आणि त्या भांडवलाच्या आधारे ती जी काही संस्था आहे तर ती संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असते आणि त्यामुळं सभासद हे सहकारी संस्थेचे खरे अंतिम मालक असतात। मग संस्थेसंदर्भात किंवा संस्थेच्या दैनंदिन कारभारासंदर्भात वेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या सभासदांना तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। कारण सभासद हे संस्थेचे मालक असतात, परंतु जरी सभासद सहकारी संस्थेचे मालक असले, निर्णय घेण्याचा अधिकार कायद्यानं त्यांना प्राप्त करून दिलेला असला तरी सहकारी संस्था बंद करण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं या सभासदांना प्राप्त करून दिलेला नाही। तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर निबंधकाला किंवा नोंदणी अधिकाऱ्याला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। मग सहकारी संस्थेमध्ये सभासदांचं संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष आहे। संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी संगनमतानं गैरप्रकार गैरव्यवहार करतात, भ्रष्टाचाराचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण प्रचंड उंचावलेलं आहे। संस्थेच्या साधन संपत्तीचा हे संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी स्वहितासाठी स्वकार्यासाठी वापर करत आहे आणि त्यामुळं सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर ते आर्थिक हित धोक्यामध्ये गेलेलं आहे।
तेव्हा अशा पद्धतीनं कार्य पार पडणारी जी काही संस्था आहे तर त्या सहकारी संस्थेचं विसर्जन करणं हे उचित असतं, योग्य असतं. त्यामध्येच सभासदांचं जे काही हित आहे तर ते हित लपलेलं असतं, दडलेलं असतं. आणि म्हणून अशा गैरव्यवहार चालणाऱ्या जी काही संस्था आहेत तर त्या सहकारी संस्था काय कराव्या लागत असतात तर बंद कराव्या लागत असतात, त्यांचं विसर्जन करावं लागत असतं, समाप्तीकरण करावं लागत असतं. मग सर्व सभासद काय करत असतात, आपली एक विशेष सर्वसाधारण सभा बोलवित असतात आणि त्या सभेमध्ये संस्थेच्या विसर्जनासंदर्भातील जो काही ठराव आहे तर तो ठराव संमत करत असतात. आणि संमत केलेला जो काही ठराव आहे तर तो ठराव मान्यतेसाठी कोणाकडे पाठवला जात असतो तर नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा निबंधकाकडे तो ठराव पाठवला जात असतो. मग नोंदणी अधिकारी त्या ठरावाचं बारकाईनं वाचन करत असतो, अवलोकन करत असतो की खरोखरच सहकारी संस्थेमध्ये गैरप्रकाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे का, सभासदांचं आर्थिक हित धोक्यामध्ये गेलेलं आहे का, नियमांचं उल्लंघन करून सहकारी संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत आहे का, तर या सर्व बाबींचं तो बारकाईनं अवलोकन करत असतो, परीक्षण करत असतो. आणि सर्व बाबी जर त्याच्या अशा निदर्शनास आल्या की खरोखरच आता या सहकारी संस्थेचं विसर्जन करणं योग्य आहे तर त्यावेळेस संस्थेच्या विसर्जनास तो मान्यता देत असतो. म्हणजे संस्थेचं विसर्जन किंवा समाप्तीकरण करण्यासंदर्भातला जो काही अंतिम निर्णय आहे तर तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या निबंधकाला किंवा नोंदणी अधिकाऱ्याला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. आणि मग हा निबंधक काय करत असतो, संस्थेच्या विसर्जनाची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी एका ऋण परिशोधकाची किंवा विलयन अधिकाऱ्याची नियुक्ती करत असतो. मग हा ऋण परिशोधक किंवा विलयन अधिकारी या सहकारी संस्थेचे जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांची अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा बोलावित असतो किंवा आयोजित करत असतो. कारण अंतिम सर्वसाधारण सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या ऋण परिशोधकाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. आणि त्या अधिकारानुसार मग तो काय करत असतो, सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांची शेवटची जी काही सभा आहे तर ती सभा आयोजित करत असतो किंवा बोलावित असतो. मग अंतिम सर्वसाधारण सभा ही संस्थेच्या आयुष्यातील आणि त्या सहकारी संस्थेत जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते. अंतिम सर्वसाधारण सभा पहिल्या सर्वसाधारण सभेप्रमाणे संस्थेच्या आयुष्यामध्ये एकदाच बोलावली जात असते किंवा आयोजित करावी लागत असते. अनेक वेळा ही सभा बोलावता येत नाही किंवा बोलावली जात नाही. फक्त पहिल्या सर्वसाधारण सभेत आणि अंतिम सर्वसाधारण सभेमध्ये फरक एवढाच आहे की पहिली सर्वसाधारण सभा संस्था अस्तित्वात आल्यानंतर बोलावली जात असते आणि अंतिम सर्वसाधारण सभा ही संस्थेचं समाप्तीकरण झाल्यानंतर बोलावली जात असते. विसर्जनाची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोलावली जात असते. म्हणून यावरून आपल्याला अंतिम सर्वसाधारण सभेची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या अशा पद्धतीनं करता येईल की सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये सर्वात शेवटी आणि एकदाच जी सभा बोलावली जात असते किंवा आयोजित केली जात असते तर त्या सभेला अंतिम सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. दुसऱ्या शब्दामध्ये ही व्याख्या आपल्याला अशी करता येईल की संस्थेला येणे असलेली रक्कम वसूल करून देणे असलेली रक्कम दिल्यानंतर ऋण परिशोधक किंवा विलयन अधिकारी सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांची शेवटची जी सभा बोलावित असतो किंवा आयोजित करत असतो तर त्या सभेला काय म्हटलं जातं, अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची जी काही सभा आहे तर ती सभा असं म्हटलं जातं. तर सहकारी संस्थेचं हे जे काही विसर्जन किंवा समाप्तीकरण होत असतं किंवा केलं जात असतं तर हे याचे तीन प्रकार आहेत. एक तर स्वखुशीनं सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन आहे तर ते विसर्जन हे सभासद करत असतात. त्यानंतर काही वेळा सहकारी संस्थेमध्ये गैरप्रकाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असेल आणि जरी सभासद त्या सहकारी संस्थेचं विसर्जन करत नसतील, सर्व सभासदांची इच्छा नसेल की संस्थेचं विसर्जन करावं तरी सक्तीनं अशा सहकारी संस्थेचं काय केलं जात असतं, विसर्जन केलं जात असतं, समाप्तीकरण केलं जात असतं. तर काही वेळा निबंधकाच्या किंवा नोंदणी अधिकाऱ्याच्या आदेशानुसार सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन आहे किंवा समाप्तीकरण आहे तर ते विसर्जन किंवा समाप्तीकरण केलं जात असतं. तर अशा पद्धतीनं संस्थेच्या विसर्जनाचे तीन प्रकार आहेत. स्वखुशीनं केलं जाणारं विसर्जन, सक्तीनं केलं जाणारं विसर्जन आणि निबंधकाच्या आदेशानुसार सहकारी संस्थेचं केलं जाणारं विसर्जन. तर अशा तीन प्रकारे सहकारी संस्थांचं जे काही विसर्जन आहे तर ते विसर्जन केलं जात असतं.
तर ही जी काही अंतिम सर्वसाधारण सभा आहे, तर ही अंतिम सर्वसाधारण सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार आपण पाहिला की कोणाला कायद्यानं प्राप्त करून दिलेला आहे, तर संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निबंधक ज्या ऋण परिशोधकाची किंवा विलयन अधिकाऱ्याची नियुक्ती करत असतो, तर त्या ऋण परिशोधकाला किंवा विलयन अधिकाऱ्याला ही जी काही सभा आहे, अंतिम सर्वसाधारण सभा आहे, तर ती सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं प्राप्त करून दिलेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे. आणि विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांची तो काय करत असतो, एक शेवटची सभा किंवा अंतिम सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलावित असतं किंवा आयोजित करत असतो. मग ही सभा बोलवल्यानंतर काय केलं जात असतं की या सभेमध्ये आपल्या सहकारी संस्थेचं विसर्जन करण्याची वेळ का आलेली आहे किंवा आपल्या सहकारी संस्थेचं विसर्जन का करावं लागलेलं आहे या संदर्भातली जी काही कारणं आहेत तर त्या कारणावर चर्चा करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या सभेमध्ये पार पडलं जात असतं. तर या सभेमध्ये आपली जी काही संस्था आहे, पहिलं कामकाज किंवा पहिली चर्चा कशावर केली जात असते, तर आपली जी काही सहकारी संस्था आहे तर ही संस्था तोट्यात का गेलेली आहे तर यावर चर्चा करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या सभेमध्ये पार पडलं जात असतं. तर ही जी काही सहकारी संस्था आहे तर या सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन आहे तर ते विसर्जन कोणत्या कारणामुळे केलं जात असतं, तर विसर्जनाची जी काही कारणं आहेत तर त्यामध्ये पहिलं कारण असतं की सहकारी संस्था तोट्यात चाललेली असेल तर त्या सहकारी संस्थेचं विसर्जन केलं जात असतं, समाप्तीकरण केलं जात असतं. दुसरं कारण आहे संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे तर ती आर्थिक स्थिती जर चिंताजनक बनलेली असेल, गंभीर बनलेली असेल तर त्यावेळेस त्या सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन किंवा समाप्तीकरण आहे तर ते विसर्जन किंवा समाप्तीकरण केलं जात असतं. आणि त्यानंतर सहकारी संस्था ज्यावेळेस स्थापन केली जात असते तर त्यावेळेस सहकारी संस्था कुठल्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी स्थापन केली जात आहे तर ती उद्दिष्ट निश्चित केली जात असतात. आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये सहकारी संस्था जर सफल झालेली नसाल, असफल ठरलेली असाल तर त्या सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन आहे तर ते विसर्जन केलं जात असतं. आणि चौथं कारण आहे सभासदांचं जे काही आर्थिक हित आहे तर त्या आर्थिक हित धोक्यामध्ये चाललेलं असेल तर त्यावेळेस त्या सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन आहे तर ते विसर्जन किंवा समाप्तीकरण केलं जात असतं. तर अशा वेगळ्या कारणामुळं सहकारी संस्थेचं जे काही विसर्जन आहे तर ते विसर्जन किंवा समाप्तीकरण केलं जात असतं. आणि हे विसर्जन करण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी निबंधक कोणावर सोपवित असतो तर ऋण परिशोधकावर किंवा विलयन अधिकाऱ्यावर सोपवित असतो. मग ऋण परिशोधक काय करत असतो, त्याची नियुक्ती केल्यानंतर संस्थेला येणे असलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम वसूल करत असतो, त्यामधून देणे असलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम देत असतो. आणि त्यानंतर सर्व सभासदांची एक शेवटची जी काही सभा आहे तर ती सभा तो आयोजित करत असतो किंवा बोलवित असतो. तर ती सभा जी असते तर ती सभा म्हणजेच अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा होय. आणि या सभेला गणसंख्येची कुठल्याही प्रकारची अट नसते. जेवढे सभासद सभेला उपस्थित असतील तर तीच गणसंख्या ग्राह्य धरली जात असते. आणि त्या सभेमध्ये सभेचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पडलं जात असतं. तर अशा पद्धतीनं ही जी काही अंतिम सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा सहकारी संस्थेमध्ये बोलावली जात असते. आणि या सभेमध्ये मग काय केलं जात असतं की संस्था तोट्यात जाण्याची कारणं कोणती आहेत त्यावर चर्चा केली जात असते. त्यानंतर सहकारी संस्थेला येणे असलेली रक्कम वसूल करून देणे असलेली रक्कम दिल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर निबंधकाच्या परवानगीनुसार शिल्लक राहिलेली जी काही रक्कम आहे तर त्या रकमेची विल्हेवाट लावली जात असते. तर अशा पद्धतीनं या सहकारी संस्थेमध्ये ही जी काही सभासदांची अंतिम किंवा शेवटची जी काही सभा आहे तर ती सभा बोलावली जात असते. आणि ही सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार ऋण परिशोधकाला आहे. आणि ऋण परिशोधक सहकारी संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व सभासदांची ही शेवटची किंवा अंतिम सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलावित असतो किंवा आयोजित करत असतो.